नीट पेपरफुटी प्रकरणाची याच्यामध्ये आता सीबीआयची चौकशी होणार आहे आणि ताब्यात असलेल्या मनीषा हवालदार हिनं अनेक विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतले होते हे समोर आलंय। अनेक विद्यार्थ्यांकडनं पैसे घेतले होते आणि तीनही विषयांचे पेपर देण्यासाठी हे पैसे घेतले होते किंवा त्यांचे प्रश्न द्यायला मनीषा हवालदार अनेक विद्यार्थ्यांची तिनं फसवणूक केली। तपासामध्ये हे समोर आले। मनीषा हवालदारनं इतर आरोपींचे आणि एनटीएचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स स्वतःकडे ठेवले होते अशी ही माहिती आता समोर येते। नीटबद्दल असणारे काही गोपनीय आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मनीषा हवालदारकडे होते। त्याचबरोबर हवालदार हिनं या संदर्भात अनेक व्यवहार केलेत अशी ही धक्कादायक माहिती आहे। इतर विद्यार्थी आणि पालकांचीही सीबीआय चौकशी आता होणार आहे। तर याच नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेली मनीषा हवालदार हिनं सीबीआय समोर आता कबुली दिली आहे। एनटीएच्या पॅनलमध्ये नेमकी त्यांनी कबुली काय दिली आहे आपण पाहूया। पॅनलमधल्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं मी प्रश्न फोडले अशी कबुली या हवालदारनं दिली आहे। आता सीबीआय कडनं या अधिकाऱ्याचा सुद्धा शोध सुरू आहे आणि भौतिकशास्त्र या विषयाचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच सांगितले होते असंही समोर येत आहे। मनीषा हवालदारचे मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांच्याशी व्हॉट्सअपवरनं अनेकदा चर्चा व्हायची। या तीनही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या। हवालदारनं नीट पेपरफुटी प्रकरणी असणारे व्हॉट्सअप चॅट डिलीट केले आणि सीबीआयनं मनीषा हवालदारच्या घरी छापेमारी केली। त्यावेळी हवालदारच्या घरून भौतिकशास्त्र या विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका, लॅपटॉप्स, मोबाईल्स आणि 60,000 रुपयांची रक्कम जप्त केली। अनेक प्रश्न परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांना पुरवले अशी कबुली आता हवालदारनं दिली आहे।